नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा रेल्वे स्थानकाची गोष्ट सांगणार आहे जे कधी गजबजलेलं दिसत नाही, पण ज्याच्या पायावर उभा आहे संपूर्ण कोकणाचा रेल्वे प्रवास. हे स्थानक म्हणजे वैभववाडी रोड रेल्वे स्टेशन. कोकण रेल्वे पूर्वीचा काळ. एक काळ असा होता जेव्हा कोकणात प्रवास करणं खूप कठीण होता. मुंबई गोवा जाण्यासाठी तासनतास बस, घाट रस्ते, पावसाळ्यात दरडी. रेल्वे म्हणजे कोकणासाठी फक्त एक स्वप्न होता. पण 1980-90च्या दशकात हे स्वप्न हळूहळू प्रत्यक्षात येऊ लागलं. डोंगर, नद्या, जंगलं आणि खारफुटी पार करत कोकण रेल्वे उभारणं हा भारतातील सर्वात कठीण अभियांत्रिकी प्रकल्प मानला जातो. या मार्गावर अनेक लहान मोठी स्थानकं उभी राहिली आणि त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्माला आलं वैभववाडी रोड रेल्वे स्टेशन. 26 जानेवारी 1998 रोजी कोकण रेल्वे मार्गाचं उद्घाटन झालं आणि त्याच दिवशी वैभववाडी स्टेशनने पहिली शिट्टी ऐकली. स्थान आणि ओळख. हे स्थानक कोकण रेल्वे मार्गावर 283.943 किलोमीटरवर आहे. मागे विलवडे आणि पुढे नांदगाव रोड. स्थानक छोटं असलं तरी आसपासच्या गावांसाठी हेच बाहेरच्या जगाचं दार आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, आजारी माणसांचे नातेवाईक सगळ्यांच्या आयुष्यात हे स्थानक महत्त्वाचं ठरलं. निवडक गाड्या पण मोठं महत्त्व. वैभववाडीला सगळ्या गाड्या थांबत नाहीत. निवडक गाड्यांनाच इथे थांबा असतो. पण ज्यांना इथे उतरायचं आहे त्यांच्यासाठी ही एक आशेची जागा आहे. इथे फार गजबज नाही, मोठमोठ्या इमारती नाहीत, पण शांततेतूनच कोकणाची खरी ओळख दिसते. आजची परिस्थिती. आजही हे स्थानक विद्युतीकरणाविना चालत आहे. डिझेल इंजिनची शिट्टी अजूनही इथल्या मातीशी नातं सांगते. प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पूल आणि काही सुविधा हळूहळू वाढत गेल्या. भविष्यातली आशा. वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाचा प्रस्ताव हा फक्त एक प्रकल्प नाही, तर कोकणासाठी नव्या संधींचा दरवाजा आहे. हा मार्ग सुरू झाला तर कोकण थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाईल आणि वैभववाडी रोड रेल्वे स्टेशन फक्त लहान स्थानक न राहता महत्त्वाचं जंक्शन ठरू शकतं. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.